नमस्कार रसिक हो. विविध उपक्रमामध्ये आपण आता नियमितपणे भेटत आहोत. तुमच्या सगळ्यांचा मिळणारा प्रतिसाद, नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन उपक्रम डोक्यामध्ये सुरू होतात आणि वाटतं की तुमच्यासाठी काय काय द्यावं, काय काय आणावं. माझं लेखन, माझं वाचन. आणि मित्रांनो, मला फिल्म संगीत, हिंदी चित्रपट हे माझे अतिशय जिव्हाळ्याचे आवडीचे विषय आहेत. आणि हिंदी फिल्म संगीत कोणाला आवडत नाही. सगळ्या जगभरातल्या करोडो श्रोत्यांना हिंदी फिल्म संगीत आवडत असतं. हिंदी फिल्म्स आवडते विषय असतात. तर या संदर्भातच आज आपण थोडं बोलणार आहोत. मित्रहो, आज 31 जुलै, आपल्या सर्वांचा अतिशय आवडता प्रिय गायक मोहम्मद रफी याचा आज स्मृतिदिन. 31 जुलै 1980 रोजी हा आपला आवडता गायक इस फानी दुनिया को अलविदा कह गया. पण मित्रो, आजही विश्वभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठं ना कुठं तरी कोणी ना कोणीतरी अगदी मन लावून रफीची गाणी ऐकत असतो. आणि आज तर पुन्हा हा आठवणींचा जागर प्रत्येकजण करणार हे उघडच आहे. तुमच्यासारखंच मलाही रफीची खूप गाणी आवडते. संगीतकार आणि मोहम्मद रफी यांची नावं घेतली की आपल्याला सिनेमा आणि गाणी आठवतात. तर माझ्या दृष्टीने हा आठवडा आपण रफी की याद में म्हणून थोडं रोज भेटत जाऊ आणि वेगळ्या गाणे आपल्याला, त्याला काय म्हणतात, तबला पेटी हार्मोनियमची काही गरज नाही. फक्त ती गाणी मी गुणगुणून दाखवेल. तुम्हाला आवडली तर टाळ्या वाजवा, म्हणजे इथं लाईक द्या, कॉमेंट्स द्या. आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे आपण रफीचा जागर खूप छान पद्धतीने करूया. मित्रो, मोहम्मद रफी म्हटलं की आपल्याला पडद्यावरचे हिरो आठवतात. दिलीप कुमार, प्रदीप कुमार, भारतभूषण, राजेंद्र कुमार. आणि ज्याला रफीचा आवाज फिट बसला होता तो व्हॉइस ऑफ म्हणजे शम्मी कपूर. तसंच जॉय मुखर्जी आहे, विश्वजीत आहे. इवन आपल्या कॉमेडियनमधले जॉनी वॉकर आणि मेहमूद यांनासुद्धा रफीने इतके छान छान गाणे दिलेले आहेत की त्या गाण्यासाठी आज आपण या सगळ्यांच्या आठवणीत आणि संगीतामध्ये अगदी मग्न होऊन जातो आणि जीव लावून कानामध्ये काय म्हणतात त्याला प्राण आणून आपण हे गाणे ऐकत असतो. आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये ही गाणी भावनिक आधार देत असतात. संगीतकार शंकर जयकिशन, नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी. शंकर जयकिशन तर आणि रफीचे तर किती गाणी घेतली तेवढी कमीच आहेत. त्याच्याशिवाय संगीतकार रवी, चित्रगुप्त, रोशन, RD बर्मन, SD बर्मन, C रामचंद्र आणि काही ज्याला आपण B ग्रेड C ग्रेडमधले चित्रपट म्हणवतो, पण ती गाणी आजही तेवढीच रफीची गाणी म्हणून ऐकली जातात. असे संगीतकार C अर्जुन आहेत, GS कोहली आहेत. आणि लोकप्रिय महिला संगीतकार म्हणून जिची आठवण आपण करतो अशा उषा खन्ना मॅडम आहेत. या सगळ्यांच्या गाण्यातून, संगीतातून रफीची जी गाणी आपल्यापर्यंत येतात ती अजरामर याच सदरामधली आहेत, आवीट गोडीची. मग ती प्रेमगीत असो, विरहगीत असो, जीवनचिंतनविषयकची गीत असो, रफी लाजवाब असंच आपण म्हणत असतो. तर आज पहिल्या भागामध्ये आपण संगीतकार रवी आणि रफी या जोडीची काही गाण्याच्या आठवणी करूयात. संगीतकार रवींचा पहिला सिनेमा होता, चित्रपट ज्याला म्हणू, वचन. इथून संगीतकार रवीची कारकीर्द सुरू झाली. पण रफी आणि रवी म्हटलं की पहिल्यांदा आठवतं आपल्याला चायना टाऊन या सिनेमातलं गाणं, जे पडद्यावर शम्मी कपूर आणि शकीला क्लबमध्ये आहेत. त्या पार्श्वभूमीवरचं हे गीत आहे. त्याच्या ओळी अशा आहेत: बार बार देखो, हजार बार देखो, कि देखने की चीज़ है हमारा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो. बार बार देखो, हजार बार देखो, कि देखने की चीज़ है हमारा दिलरुबा. ताली हो.
असंच शम्मी कपूर आणि रवीचं एक खूबसूरत गाणं ज्याला म्हणू आपण, प्यार किया तो डरना क्या या सिनेमातलं आहे. ते गाणं असं आहे, जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है, जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है, वल्लाह कमाल है, अरे वल्लाह कमाल है, जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है. असंच एक गाणं उस्तादो के उस्ताद या सिनेमातलं पडद्यावर प्रदीप कुमार आणि शकीला आहेत. हे गाणं असं आहे, 100 बार जन्म लेंगे, 100 बार फना होंगे, है जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे, 100 बार जन्म लेंगे. असंच एक सदाबहार गाणं आहे, चौधरी का चांद या चित्रपटातलं. पडद्यावर गुरुदत्त आणि वैदारेमन ही जोडी आहे आणि शकील बदायुनेचं हे शायरीनुमा गाणं संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलं आहे. चौधरी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौधरी का चांद हो. बाकी गाणी उद्याच्या दुसऱ्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला आपल्या कॉमेंट्स द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.